पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। रोहित पवार यांच्या आंदोलनावर प्रकाश आंबेडकरांनी प्रतिक्रिया दिली। आंदोलन करण्याचा सर्वांना अधिकार आहे, मात्र काही सूचना असतील तर सांगितल्या पाहिजे। सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी तत्पर आहे, सरकार जनतेचं प्रतिनिधित्व करतंय असं आंबेडकरांनी म्हटलेलं आहे। 25 जून पर्यंत थांबू आपण, त्यानंतर त्याच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीमध्ये सुद्धा येऊ। उद्देश इतकाच आहे की राज्यातल्या शेतकऱ्यांना एका बाजूला प्रामाणिकपणे भरणारा शेतकरी जो आहे त्याला प्रोत्साहनात्मक 50,000 रुपयेपर्यंत आणि त्याच्यानंतर 2 लाख रुपयेपर्यंतची कर्जमाफी ही पहिल्यांदा या सगळ्या एकूण झालेल्या सगळ्या घटनाक्रमानंतर खूप महत्त्वपूर्ण आहे। मला असं वाटतं की याचं स्वागत केलं पाहिजे, याच्यासाठी अजूनही काही सुधारणा असतील तर ते केल्या पाहिजेत। आणि आंदोलन करणं ठीक आहे, पण आंदोलनाबरोबर ज्या काही सूचना असतील, सरकार तर या सगळ्या शेतकऱ्यांच्या हितासाठीच बसलंय आणि सरकार हे कुठल्या एका पार्टीचं पक्षाचं याच्यापेक्षा सुद्धा जनतेचं प्रतिनिधित्व करत असतं। त्यामुळे साहजिकच शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी अजूनही ज्या ज्या काही सूचना सुधारणा असतील ते आम्ही सगळेजण करू। वसंत देशमुखांची भाजपची निष्ठा तपासा, माझा विरोध वसंत देशमुखांना आहे, आमदार अभिजित पाटील यांनी वक्तव्य केलं आहे। नगरपालिकेच्या निवडणुकीच्या वेळी ज्यावेळेस आम्ही एकत्र आलो त्यावेळेस त्यांनी आमच्या विरोधात भूमिका घेतली आमदारांच्या, परत जिल्हा परिषदला वेगळी भूमिका आणि सभापतीला वेगळी भूमिका आणि आज वेगळी, मग त्यांच्या सोयीनं भूमिका घ्यायची आणि आम्ही त्यांच्याबद्दल आणि या बाबतीत जो माणूस 3 वेळा भूमिका बदलतोय त्याच्यासाठी आमची निष्ठा तपासायचा कोणाला अधिकार आहे? मग आता हा प्रश्न जी निष्ठा म्हणते ती का त्यांना विचारा, लय निष्ठा उतू चालली ना जयजी त्याला विचारा की पालकमंत्री जर वसंतांना भाजप बरोबर आहेत म्हणतील तर आम्हाला कोण प्रश्न विचारायचं कारण आहे? छत्रपती संभाजीनगरमध्ये मंत्री विखेंच्या विरोधामध्ये आंदोलन करण्यात आलं। गोदावरी पाटबंधारे महामंडळाच्या कार्यालयाच्या परिसरामध्ये हे आंदोलन करण्यात आलं, तर महामंडळाच्या कार्यालय स्थलांतराला विरोध केला जातोय। निर्णय तातडीने मागे घ्यावा अशी मागणी आता महाविकास आघाडीच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे। पाटबंधारे विभागाच्या कार्यालयासमोर आक्रमक होऊन महाविकास आघाडीचं आंदोलन सुरू आहे। त्यामध्ये मोठ्या महिलांनी सहभाग नोंदवलेला आहे। मोठी संख्या जी आहे ती महिलांची आपल्याला पाहायला मिळते। गेल्या 2000 आणि 2003 आणि 2004 पासून विखे पाटलांनी आमचं पाणी पळवलं। आमचं 50 TMC पाणी जे आहे त्याच्यावर त्यांनी धरणं बांधले। त्याचप्रमाणे आमच्या पाण्यावर त्यांनी शहापूरला आमचं जे 11 TMC गंगापूर वैजापूरसाठी पाणी होतं त्या पाण्यावर त्यांनी बिगर सिंचन टाकलं आणि बिगर सिंचन टाकल्यामुळं मराठवाड्यातला शेतकरी हा फार प्रॉब्लेममध्ये आहे। मराठवाड्यात आतापर्यंत 6 ऑक्टोबर 75 पासून तर आजपर्यंत मराठवाड्यात 60,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आणि त्यातल्या त्यात विखेच्या काळामध्ये जवळपास 1300 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहे। या आत्महत्येची जबाबदारी विखेंनी घेऊन त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी आमची मागणी आहे। मुख्य कार्यालय नांदेडला हलवू नये किंवा ते या ठिकाणी राहावं यासाठी आक्रमक होत महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलेलं आहे आणि विखे पाटलांच्या फोटोला म्हणजेच मंत्री विखे पाटलांच्या फोटोला अंडी मारून निषेध व्यक्त केलाय। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।